उद्घाटन सोहळ्यापूर्वी परिसरात सुरक्षा कडेकोट, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पाहणी. संजीवनी ग्रुप व सहकार महर्ष शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस सीएनजी प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाचे भव्य उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निमित्ताने दुपारी 1:30 वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या मैदानावर शेतकरी सहकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे प्रशासनाने पोलीस विभागाने सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व दिले आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ ऑडिशनल SP नेरकर मॅडम यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह हेलिपॅड, युनिव्हर्सिटी मैदान तसेच आजूबाजूच्या संपूर्ण परिसराची सखोल पाहणी केली. हजारो शेतकरी व नागरिक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक नियंत्रण, पार्किंगची व्यवस्था, प्रवेशद्वार, आपत्कालीन निर्गमन मार्ग, वैद्यकीय सुविधा यांचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त, नाकाबंदी, CCTV नजर यांची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कार्यक्रमाला राज्याचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे, कोपरगाव.